नमस्कार, उमाज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे फालुदा रेसिपी। तर ही रेसिपी म्हणजे शेवाळ्या आणि फालुद्याचं कॉम्बिनेशन। तर अतिशय सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। आईस्क्रीम पार्लरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा फालुदा पाहायला मिळतो। तर आजचा आपला फालुद्याचा फ्लेवर आहे ते रोज। तर त्यासाठी आपण हा फालुदा कसा करायचा ते पाहूया। फालुदा सरबत बनवण्यासाठी येथे मी अर्धा लिटर दूध एका टोपामध्ये काढून घेतलेले आहे। हे दूध गॅसवर ठेवून आपल्याला मध्यम आचेवर हे उकळत ठेवायचे। गाईच्या दुधाऐवजी तुम्ही म्हशीचं दूध पण घेऊ शकता, पण गाईचं दूध हे उन्हाळ्यामध्ये पचायला खूप हलकं जातं। एका बाजूला दूध हे गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे। तर दुसरीकडे किचन प्लॅटफॉर्मवर आपण एका वाटीमध्ये अर्धी वाटी येथे दूध घेतलेले आहे। त्या दुधामध्ये आपल्याला 1 चमचाभर आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायचे। इथे आपण व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर हे वापरू शकता। तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर हे नसेल तर 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी पण चालू शकतं। अर्धा लिटर दुधासाठी 1 चमचाभर कस्टर्ड पावडर हे पुरेसं आहे, त्यापेक्षा जास्त घालायचं नाही। चमचाने असं फिरवत स्मूथ एकजीव हे कस्टर्ड पावडर फिरवून घ्यायचं आहे। त्यातील गुठळे हे फोडून घ्यायचे। कस्टर्ड पावडर दुधामध्ये चांगलं मिक्स करेपर्यंत दुधाला सुद्धा चांगली अशी उकळी आलेली आहे। दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक शेवाळे यामध्ये टाकून घ्यायचे। इथे मी कच्चे शेवाळे वापरलेले आहे। जे पॅकेटमध्ये असतं ना ते शेवाळ्या, हे शेवाळ्या अजिबात आपल्याला भाजायचं नाही, तसंच टाकायचं आहे। कारण की भाजलेल्या शेवाळीची चव ही वेगळी असते। भाजलेले शेवाळे हे फालुदामध्ये चांगलं लागत नाही, त्यामुळे कच्चे शेवाळे यामध्ये मी 1 वाटी टाकून घेतले। अर्धा लिटर दुधासाठी 1 वाटी हे शेवाळे मी वापरलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त शेवाळ्याचे प्रमाण घेऊ शकता। आता मध्यम आचेवर शेवाळे आपल्याला संपूर्ण दुधामध्ये चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। तर शेवाळे शिजायला हा फार जास्त वेळ लागत नाही, अगदी 3 मिनिटात हे शेवाळे हे छान असं मऊसूत होतं। 3 मिनिटांनंतर यामध्ये 1 वाटी हे साखर टाकायचं आहे। साखरच्या ऐवजी तुम्ही यामध्ये खडीसाखर देखील घेऊ शकता। मध्यम आचेवर संपूर्ण दुधामध्ये साखर हे विरघळून घेणार आहोत। तर साधारणतः छान 1.5 मिनिटात हे साखर पूर्णपणे दुधामध्ये विरघळलेले आहे। आता 3 ते 4 मिनिटात दुधामध्ये छान आपण शेवाळे हे शिजवून घेतलेले आहे। छान असं मऊ झालेलं आहे शेवाळ्या। अजिबात त्याला कच्चं ठेवायचं नाही। 5-6 मिनिटात हे शेवाळ्या शिजून तयार झालेला आहे। कस्टर्डचं पाणी यामध्ये टाकल्यामुळे ते आणखी दूध असं घट्ट झालेलं तुम्हाला दिसेल। आता यामध्ये थोडीशी विलायची आपण टाकून घेऊया। विलायची टाकली नाही तरी पण चालेल। गरम दुधामध्ये विलायची हे टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि दूध हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। त्यानंतरच पुढची प्रोसेस आपल्याला करायची। सेपरेट भांड्यामध्ये मी ते थंड होण्यासाठी ठेवलेले आहे आणि रूम टेम्परेचरवर पूर्णपणे मी थंड करून घेतले। फालुदा म्हटलं तर सब्जेचे बिया हे आलेच। सब्जेच्या बिया उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देतं, तसेच आजारांवर रामबाण उपाय आहे। 2 ते 3 चम्मच सब्जेचे बिया हे मी यामध्ये टाकलेले आहेत। यामधील सर्व जिन्नस मी कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता। आता सगळ्यात शेवटी आपल्याला गुलाबाचा सिरप म्हणजे रूह-अफजा सिरप 2 ते 3 चम्मच यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कंपनीचं रूह-अफजा सिरप कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आईस्क्रीम पार्लरमध्ये फालुदा हा गुलाबी रंगाचा आणि गुलाबी फ्लेवरचा असतं का नाही, अगदी तसंच हा फालुदा बनून तयार झालेला आहे।
आईस्क्रीम पार्लरमध्ये फालुदा मिळतो, फालुदा सरबत नाही. तर आपली हे युनिक पद्धत आणि युनिक रेसिपी आहे फालुदा सरबत बनवण्याची. आता फालुदा सरबत खूप जास्त पातळ नसतं, थोडंसं घट्टसर असतं. आता हे फालुदा सरबत थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, किंवा यामध्ये तुम्ही बर्फाचे गोळे, बर्फाचे खडे, आईस क्यूब यामध्ये आत्ता टाकले तरी पण चालेल. आता हे फालुदा सरबत खूप साध्या सोप्या पद्धतीत आणि युनिक पद्धतीत फालुदा सरबत हा बनून तयार झालेला आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसात तेच सरबत आणि तेच मिल्कशेक पिऊन हे कंटाळा असाल, असा युनिक पद्धतीचा फालुदा सरबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मस्त लागतं, अगदी झटपट बनून तयार होतं. तर घेतलेल्या प्रमाणानुसार 7 ते 8 ग्लास हे बनून तयार होतं. तर फालुदा सरबत हा नुसता प्यायचाच नाही, तर पिता पिता खाताही येईल. म्हणजे अगदी पोटभरीचा तुमचा हा पदार्थ बनून तयार होईल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमीमुळे किंवा उन्हामुळे हे अन्न खाण्याची इच्छा होत नाही. मग अशा वेळेस एकदम नवीन आणि युनिक पद्धतीचा फालुदा सरबत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही मस्त थंडगार फालुदा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर रेसिपी ही आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन उमाज किचन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.